पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. हरि ओम तत्सत. ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुवाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा. ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन. या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत. 29व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत. स्तब्धी भाव रसास्वादात तृतीय पुरोवन्मतः यतय समाधिभिः षड्भिः नयत कालम निरंतरम. असा हा श्लोक आहे. या श्लोकामधील पहिल्या भागामध्ये आपण विचार करीत आहोत. स्तब्धी भाव ही जी अवस्था आहे, या अवस्थेचा रसस्वाद आपल्याला घेणं अपेक्षित आहे. म्हणजे स्तब्धी भाव या अनुभवात आपल्याला जाणं अपेक्षित आहे. तर स्तब्धी भाव म्हणजे काय याचा आपण विचार केलेला आहे. रस म्हणजे काय याचा विचार केलेला आहे. स्वाद म्हणजे काय याचा विचार केलेला आहे. रसास्वादात या दोन्ही एकत्रित शब्दांचा विचार आपण केलेला आहे. स्तब्धी भाव हा कोणाला प्राप्त होऊ शकतो आणि स्तब्धी भावाचा अनुभव कसा घ्यायचा याचा आपण वेगळ्या पद्धतीने विचार केलेला आहे. आणि ही जी समाधी आहे, ही समाधी मागे सांगितलेल्या तिसऱ्या समाधी प्रमाणेच आहे. तृतीय पूर्ववन्मत या पुढच्या भागामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ही समाधी मागे सांगितलेल्या 3 समाधीपैकी तिसरी समाधी आहे. म्हणजे सविकल्पतल्या 2 आणि निर्विकल्प. तर निर्विकल्प ही तिसरी झाली. तर निर्विकल्प समाधी सारखीची समाधी आहे. म्हणजे निर्विकल्प समाधीची तुलना या समाधीशी होऊ शकते. निर्विकल्प समाधी म्हणजे काय याचा विचार आपण केलेलाच आहे. तर जीव जो आहे, हा जीव या स्तब्धी भावाला प्राप्त होऊ शकतो. आणि स्तब्धी भाव म्हणजे काही न करणे, काही न होणे, काही न होणे, काही न करणे अशी ज्याची इच्छा असते तो स्तब्धी भावाला जाऊ शकतो. परंतु काहीतरी करावं वाटणं, काहीतरी व्हावं असं वाटणं, म्हणजे मी कोणीतरी होईल, मी कोणीतरी असायला पाहिजे असं वाटणं म्हणजेच स्तब्धी भावापासून आपण दूर चाललो. साधारणपणे प्रत्येक जीव हा जो धडपडत असतो तो या 2च गोष्टीसाठी धडपडतो की मी काहीतरी होतो, किंवा मला काहीतरी व्हायचंय, किंवा मी काहीतरी करतो. यासाठी प्रत्येक जीव धडपडत असतो. प्रत्येक जीवाची जी धडपड आहे ही सहज अशी आहे. मग अशी जी त्याची धडपड आहे ती थांबली पाहिजे. ही थांबली म्हणजे तो परमार्थामध्ये स्तब्धी भावाला प्राप्त होऊ शकतो. परंतु व्यवहारामध्ये सुद्धा मनुष्य शांत बसू शकत नाही आणि परमार्थामध्ये सुद्धा मनुष्य शांत बसू शकत नाही. पण व्यवहार आणि परमार्थ याची जर विभागणी करायची ठरली तर आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे रजगुणामध्ये आणि तमगुणामध्ये जी लोक राहतात त्यांना आपण व्यावहारिक लोक म्हणतो, आणि जे सत्वगुणात राहतात त्याला आपण पारमार्थिक लोक म्हणतो. ज्यांचा सात्विक व्यवहार दिसतो ते लोक पारमार्थिक आहेत असं आपल्याला वाटतं, आणि ज्यांचा राजसी व्यवहार आहे ते आपल्याला व्यावहारिक आहे असं वाटतं. तामसी जी लोक आहेत ती दोन्हीमध्ये नाहीत असं आपल्याला वाटतं. म्हणजे ती व्यवहारातली नाही, परमार्थातली पण नाही, म्हणजे ती एकदमच गैरगुजरे लोक आहे, अशी त्यांची परिस्थिती. तर साधारणपणे जीव जो आहे तो मधल्या वर्गात जास्त आहे. म्हणजे रजगुणामध्ये, म्हणजेच त्याला संसार करावा असं वाटतं, त्याला काहीतरी व्हावं असं वाटतं, काहीतरी करावं असं वाटतं. सत्वगुणामध्ये तो जर गेलाच तर सत्वगुणामध्ये त्याची तीच प्रवृत्ती राहते, मी काहीतरी करीन, मी काहीतरी करीन असं त्याला वाटत राहतं. आणि त्या करण्याच्या नादामध्ये तो सात्विक व्यवहार जो करतो त्यामुळे त्याला स्तब्धी भाव मिळत नाही. म्हणजे एकूण तिघांनाही स्तब्धी भाव प्राप्त होत नाही. स्तब्धी भाव प्राप्त व्हायचा असेल तर पहिल्यांदा काय करावं लागेल हे लक्षात घ्यायला पाहिजे की स्तब्धी भाव प्राप्त करायचंय का नाही. करायची इच्छा असेल तरचा प्रश्न आहे. स्तब्धी भाव म्हणजे ही समाधी जी आहे ही प्राप्त करण्याची इच्छा असायला पाहिजे. कारण ज्याला जी इच्छा नाही त्याला ते पदार्थ देता येत नाही.
तर त्याला तो पदार्थ देऊन त्याचा उपयोग नसतो. ज्याला ज्याची आवड नाही त्याला ते शिकून उपयोग काय, त्याला ते देऊन उपयोग काय, नाही का? बरं, एखाद्याला बळच असं म्हणू शकत नाही की तुला याची आवड आहे आणि तू हे घे, असंही म्हणता येत नाही. म्हणजे ज्याला स्तब्धी भावाची हौस नाही, ज्याला आवड नाही, ज्याला वेगळ्या गोष्टींची आवड आहे, त्याला आपण असं म्हणायचं की तुला याची हौस आहे, तुला याची आवड आहे, आणि त्याला मग ते द्यायचं. असं करणं काही योग्य नव्हे. त्यामुळे तुम्हाला स्तब्धी भावाची आवड आहे का, स्तब्धी भाव तुम्हाला प्राप्त करावा असं वाटतो का, हा पहिला प्रश्न आहे. म्हणजे ही समाधी प्राप्त करावी का, ही करायची आहे असं वाटणं हे पहिलं गरजेचं आहे. म्हणजे या भावाला आपण प्राप्त व्हावं असं जर वाटतच नसेल, फक्त महाराज सांगतात तेव्हा वाटत असेल, तर त्याला काही उपयोग नाही. म्हणजे या समाधीचा आपल्याला अभ्यास करून उपयोग काही होणार नाहीये, हे फक्त तुम्ही ऐकणं गंमत होईल. तर ही स्तब्धी भाव ही जी स्थिती आहे ही मला प्राप्त करायची आहे, मला ही इच्छा आहे असं वाटतं. आता बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या प्रक्रिया असल्यामुळे प्रत्येक वेळेस मी असं म्हणतो की असं वाटणं म्हणजे गरजेचं आहे. तर तसं का सांगतो, कारण की ज्याला जी आवड असते त्या दृष्टीने तो ते केला पाहिजे. उदाहरणार्थ आपण अज्ञान खंडनाचा अभ्यास करत असू तर मी असं म्हणतो की ज्याला अज्ञान खंडनाची इच्छा आहे त्याच्यासाठी हा विषय. एकूण काय, त्याचंही फल तेच मिळेल, ह्याचंही फल तेच मिळणार आहे, परंतु प्रक्रिया वेगवेगळ्या आहेत आणि वेगळ्या पद्धतीने त्याला कुठली ना कुठली आवड असणं अपेक्षित आहे. म्हणजे एखाद्याला स्तब्धी भाव प्राप्त करायचे या इच्छेने का होईना तो प्रयत्न करेल तर त्याला तेच फल मिळेल. एखादा अज्ञान खंडनाच्या इच्छेने ते काहीतरी प्रयत्न करेल तर त्याला तेच फल मिळेल. जन्ममृत्यूचा फेरा चुकवायची इच्छा आहे असं समजून जो प्रयत्न करेल त्यालाही तेच फल मिळेल. एकूण काय, सगळ्यांचं फल एकच आहे, पण फक्त दिसायला वेगवेगळ्या प्रक्रिया दिसतात. तर ज्याला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तो जाऊ शकतो. तर याचा अर्थ काही प्रत्येकाला हे पण आवडलं पाहिजे, ते पण आवडलं पाहिजे, ते पण आवडलं पाहिजे असं नाही आहे. एकूण भगवत प्राप्ती हा साधारण शब्द आपण घेऊ शकतो. भगवत प्राप्ती, भगवंताची प्राप्ती करणं हा वारकरी संप्रदायाचा हेतू आहे असं आपण म्हणू शकतो, किंवा भगवत भक्त होणे असा हेतू आहे असं आपण म्हणू शकतो. तर स्तब्धी भावाला प्राप्त झाला म्हणजे भगवत भक्तीच तयार होते, किंवा भगवत भक्त होतो, किंवा भगवंताशी तो एकरूप होतो. परंतु सगळ्या अभ्यासांचा आपण विचार केला तरी काय हरकत नाही, किंवा एखादा अभ्यास धरून त्या अभ्यासाच्याच दृष्टीने प्रयत्न केला तरी हरकत नाही. तर आता आपण दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करीत असल्यामुळे आणि यामध्ये या श्लोकामध्ये समाधीचा अभ्यास आपण करत असल्यामुळे या श्लोकामध्ये 6व्या समाधीचा म्हणजे स्तब्धी भाव हा जो शब्द आलाय त्याच्याद्वारे आपण या 6व्या समाधीचा अभ्यास करीत असल्यामुळे स्तब्धी भावाची ज्याची इच्छा आहे, म्हणजे ही समाधी ज्याला प्राप्त करायची इच्छा आहे त्याचा हा विषय आहे. त्यासाठी त्याला स्तब्धी भावाचं जे लक्षण आहे ते लक्षण आधी माहीत पाहिजे आणि तशी त्याची इच्छा पाहिजे. मी काहीतरी व्हावं, मी काहीतरी करावं असं वाटणं हे या समाधीपासून त्याला दूर नाही. कारण या समाधीचा, या शब्दांचा जो अर्थ आहे तो असा आपण मागे पाहिलेला आहे की स्तब्धी भाव म्हणजे काही न करणे, काही न होणे. रोजच्या जगण्यामध्ये जर आपण हे आचरणात आणलं तर हळूहळू हळूहळू आपलं सर्व अस्तित्व नष्ट करायची आपल्याला इच्छा होते. नष्ट करायचे म्हणजे सहज जे होते ते होते, आपल्याला काही ओरबाडून नष्ट करायचं नाहीये. म्हणजे आपलं काहीही नामोनिशान न राहणे, त्रिलोकामध्ये आपलं काहीही अस्तित्व न राहणे, त्रिलोकामध्ये आपल्याला काही व्हायचं नाही आणि त्रिलोकामध्ये आपल्याला काहीही करायचं नाही. आपण कोणाच्याच लायकीचे राहिले नाही, कोणाच्याच कामाचे राहिले नाही. 3 लोकांमध्ये आपण कोणाच्याच कामाचे नाही, तर आपल्याला कोण घेईल कामाला? तुम्ही जर कोणाच्या कामाचे राहिले तर कोणीतरी घेईल, पण तुम्ही कोणाचेच कामाचे नाही तर लोक काय म्हणतील, गेला तर बरं आहे. जसं पाहुणा घरी आला तर तो शक्यतो काही कामं करीत नाही. पाहुणा घरी आला तर शक्यतो साधारणपणे पाहुणा घरी आल्यावर काही काम करत नसतो, हे आपल्याला माहित आहे. तर तुमच्याकडे येतात पाहुणं काम करायला? नाही, शक्यतो पाहुणा घरी आल्यानंतर तो काही कामं करीत नाही. लहान मुलं असेल तर ठीक आहे, पण मोठा पाहुणा आला म्हणजे वयाने मोठा आहे आणि तो जर आला, कामं तर काही करत नाही. सकाळी रोज चहा द्या, नाश्ता द्या, दुपारी जेवण द्या, रात्री जेवण द्या, परत कुठेतरी फिरायला घेऊन जा, पैसे खर्च करा, नंतर जाताना कपडे घ्या. म्हणजे अशा एकूण सगळ्या जर गोष्टीचा विचार केला तर आपल्याला जितका दिवस पाहुणा राहायचा वाढत जातो तितका काय होतो, त्रास वाढत जातो, वैताग यायला लागतो. का? तो काही कामाचा नाही ना आपल्या. म्हणजे पाहुणा जितका आपला जास्त दिवसाचा होतो तितका आपल्याला काय होतं, त्याचा त्रास वाढत जातो.
पाहुणा नाही, कुठलीही व्यक्ती, पाहुणाच काय, कुठलीही व्यक्ती जी काही कामाची नाही ती आपल्याला त्रासदायक व्हायला लागते, कुठली असो. म्हणजे आपलं पोरग सुद्धा आपल्याला त्रासदायक व्हायला लागतं. पोरग जर कामाचंच नसेल, काही कामच करत नाही काही, ते सुद्धा आपल्याला त्रासदायक व्हायला लागतं. पोरगा असो, पोरगी असो, बायको असो, नवरा असो, पाहुणा असो, कोणी असो, तो काहीही काम करत नसेल तर आपल्याला त्रासदायक व्हायला लागतं. तुम्ही घरात प्रयोग करून बघा, पाहिजे तर तुम्ही काहीही काम करू नका, काहीच काम करायचं नाही, तर सगळ्यांना तुम्ही त्रासदायक व्हायला लागाल. काय होईल, जर अवघड होऊन जाईल ना. तर काम जर काही करतो तर त्याचा लोकांना उपयोग असतो, तर लोक आपल्या जवळ करतात. काहीच काम करत नाही म्हटल्यानंतर ते त्याच्यावर चिडचिड तयार होते लोकांविषयी. अशा लोकांविषयी काय होतं, कोणालाही आपल्यात राहावं असं वाटत नाही. पण एखादा कामाचा असेल तर प्रत्येकाला वाटतं हा आपल्याकडे आला पाहिजे. तुम्ही जर एखाद्याकडे सगळे कामं करत राहिले तर तो म्हणून हा जितके दिवस राहतो, उलट फायद्याच आहे ना. तसं जगामध्ये त्रिलोकामध्ये कुणाचेच जर आपण कामाचे राहिलो नाही तर आपल्याला कोण स्वीकारणार आहे. मृत्यू लोकात आपण कोणाच्या कामाचे नाही, नरक लोकात कोणाच्या कामाचे नाही, स्वर्ग लोकातही कोणाच्या कामाचे नाही, तर आपल्याला कोण स्वीकारेल, स्वीकारणार कोण आपल्याला, हे कुठेच जागा नाही आपल्याला. अशी परिस्थिती आली पाहिजे, म्हणजे आपण काहीही करून काय करावं लागेल, काहीही करून आपल्याला अशी परिस्थिती निर्माण करायला लागेल की आपण कोणाच्या कामाचे नाही. आता व्यवहारामध्ये परमार्थ करताना काहीतरी करावंच लागतं, म्हणजे ती साधना जी असते ती साधना करावी लागते. ती साधना केली तर आपण काहीही करायच्या लायकीचे राहणार नाही. म्हणजे आपल्याला कुठल्या तरी लोकांमध्ये का पाठवलं जातं, किंवा कुठल्याही लोकांमध्ये हा जीव का पोहोचतो, का तिथे तो काहीतरी कामाचा राहतो म्हणून. म्हणजे यमलोकात जर एखादा जीव जातो तर तिथे का जातो, कारण त्याला तिथे फटके खायचे असतात, त्या कामाचा आहे तो, म्हणून त्याला तिथे जावं लागतं. म्हणजे त्याचं जर कर्म तसं असेल, त्याचे जर गुन्हा तसा असेल तर त्याला तिथे जाऊन फटके खाणेच आहे, म्हणजे ते कामाचा आहे तो. तू म्हणाल नाही ना मला खायची इच्छा नाही, तू खाण्याची इच्छेचा प्रश्न नाही, तुझं कर्म तसं आहे, त्यामुळे तिथे पोहोचावं लागतं. म्हणजे एखादा जर म्हटलं मला फटके नको आहेत, पण त्याचं कर्म जर तसं असेल तर त्याला तिथे जावं लागेल का नाही, म्हणजे तो कामाचा आहे का नाही, तो कामाचा आहे त्यांच्या, म्हणजे यमदूताच्या कामाचा आहे तो, कारण यमदूत त्याला फटकावणार. तर अशा पद्धतीने तुम्ही कामाचे नाही मी असं जेव्हा म्हणणार तेव्हा त्यासाठी काय करावं लागेल, तुमच्या कुठल्याही कर्माला फल यावं लागत नाही. तुमचं कुठलंही असं कर्म नको की जेणेकरून तुम्हाला कुठल्याही लोकांमध्ये जागा मिळेल, म्हणजे तसं कर्म संपवलं पाहिजे. तर यासाठी आपण हा विचार करीत आहोत, यासाठी आपण बऱ्याच दिवसापासून अभ्यास करीत आहोत. तर स्थूल शरीर त्याला चिकटलेले सगळे लोक, सूक्ष्म शरीर त्याला चिकटलेले सगळे धर्म, जीव जो आहे हा जीव यांच्यामध्ये कसा राहतो, तर यांच्यामध्ये दोन पद्धतीने राहतो. एक म्हणजे सामान्य रूपाने, एक म्हणजे विशेष रूपाने. जेव्हा तो सामान्य रूपाने राहतो तेव्हा काय होतं, आणि जेव्हा विशेष रूपाने राहतो तेव्हा काय होतं. जेव्हा तो सामान्य रूपाने राहत असतो तेव्हा सहसा त्याचं फल त्याला लागत नाही, पण जेव्हा तो विशेष रूपाने राहतो तेव्हा त्याचं फल त्याला लागतं. म्हणून जगामध्ये या कुठेही जो विशेष रूपाने न राहण्याचा प्रयत्न करणे, सामान्य होत जाणे, जितके सामान्य होत जातो तितकं त्याचं काय होतं, फल त्याचं लागत नाही. जितका विशेष होतो तितकं फल सुरू होतं. विशेष नाही झाला, तो विशेष झाला की काय झालं, मग त्याचं फल सुरू झालं. म्हणून विशेष नाही, सामान्य व्हायला पाहिजे. सामान्य व्हा, जीवाने सामान्य व्हावं. आणि जीवाने जर सामान्य व्हायचं असेल तर त्याला काय करावं लागेल, सामान्यात त्याला रस ठेवावा लागतो, स्तब्धी भावात त्याला रस ठेवावा लागतो. स्तब्धी भाव ही सामान्य स्थिती आहे खरं तर, परंतु जगामध्ये असणाऱ्या विशेष रूपाच्या दृष्टीने, जगामध्ये असणाऱ्या सामान्य रूपाच्या दृष्टीने स्तब्धी भाव ही एक विशेष स्थिती आहे. म्हणजे याच्या दृष्टीने ही एक विशेष स्थिती आहे. रस जो आहे हा, जसा आपण मागे उदाहरणात पाहिल्याप्रमाणे नारळाच्या एका विशिष्ट भागातूनच आपण रस ग्रहण करू शकतो, तसंच आपण हे जे विशेष आहे, हे जे सामान्य आहे, या सगळ्यामध्ये कुठेतरी असा एक बिंदू असा असू शकतो, कुठेतरी अशी एक जागा असू शकते की ज्याला आपण बरोबर छिद्र पाडून तिथूनच रस तो ग्रहण करू शकतो. आणि ही जी जागा ही काही जास्त नसते, म्हणजे आपण जास्त काही कशात गुंतलेलो नसतो, आपण ठराविक एका विशिष्ट विषयातच गुंतलेलो असतो. स्थूल, सूक्ष्म आणि कारण याच्यामध्ये जर आपण विचार केला तर सगळीकडे आपला काही जीव गुंतत नाही, तो जीव सगळीकडेच गुंतलेला नसतो.
आणि गुंतलेला असला तरी फरक पडत नाही. ज्या ठिकाणी तो प्रामुख्याने गुंतलेला आहे तेवढ्यावर जर आपण प्रक्रिया केली, तेवढ्याला जरी आपण लक्षात घेतलं तरी आपल्याला त्याच्यातून बाहेर पडता येऊ शकतं. पण मग नक्की जीव कशात गुंतलेला आहे हे शोधणं मात्र अवघड आहे. कोणाचा जीव नक्की कशात गुंतलेला आहे हे शोधणं अवघड आहे. तिथला जीव निघाला की मग पुढचं काम सोपं होतं. पण हे सगळं जे आहे हे आपल्याला जिवंत असताना करायला पाहिजे. म्हणजे मृत्यू येण्याच्या आत आपल्याला हे करावं लागतं. मृत्यू येण्याच्या आत आपल्याला त्यातला जीव काढावा लागतो. म्हणजे तो जीव तिथून विशेष रूपाचा नष्ट होतो, सामान्य रूपाचा होतो. आणि एकदा का तो सामान्य रूपाचा झाला की मग तो जीव कुठेतरी विशेष होण्याचा प्रयत्न करतो. विशेष रूपाने राहण्याचा तो कुठेतरी प्रयत्न करतो. मग त्याने स्तब्धी भावावर आपला जीव गुंतवावा. त्याने कशावर जीव गुंतवला पाहिजे? स्तब्धी भावावर. काही न होण्यामध्ये, काही न राहण्यामध्येच त्याचा जीव गुंतला पाहिजे. म्हणजे मला काही न होण्याची इच्छा आहे, मला काही न राहण्याची इच्छा आहे, याच्यात त्याचा जीव गुंतला पाहिजे. मग कोणी त्याला चांगलं म्हटलं काय, कोणी वाईट म्हटलं काय, तरी सुद्धा त्याला काही फरक पडत नाही. का त्याच्यामध्ये त्याचा रस नाहीये. त्याच्यामध्ये त्याचा काय नाहीये, रस राहत नाही. कोणी चांगलं म्हणो, कोणी वाईट म्हणो, कोणी म्हणजे आपल्याला कोणी चांगलं किंवा वाईट म्हणतं, तर कशाला वाईट किंवा चांगलं म्हणतं? एक तर आपल्या विचारांना, आपल्या क्रियेला कोणीतरी चांगलं किंवा वाईट म्हणतं, किंवा आपल्या शरीराला कोणीतरी चांगलं किंवा वाईट म्हणतं. म्हणजे या शरीराला किंवा त्याच्याद्वारे होणाऱ्या क्रियांना किंवा त्याच्याद्वारे निर्माण होणाऱ्या विचारांना कोणीतरी चांगलं वाईट म्हणतं. तुम्ही मला चांगलं किंवा वाईट कधी म्हणणार? एक तर मला पाहून म्हणजे शरीराला पाहून चांगलं किंवा वाईट म्हणणार. जास्तीत जास्त वर्ग असतोच की चांगला आहे, वाईट आहे असं म्हणणार. दुसरा काय तर माझ्या क्रिया बघून चांगलं किंवा वाईट म्हणणार. तिसरा काय, माझे जे विचार आहे त्याला पाहून कोणतरी चांगलं किंवा वाईट म्हणणार. ह्याच्या पलीकडे कशाला वाईट किंवा चांगलं म्हणणार आहे? कोणाचेही या तीन गोष्टीपेक्षा अजून कशाला चांगलं किंवा वाईट म्हणणार? या तिघांमध्येच आपला जीव नाही. म्हणजे शरीर कसंही असो, शरीर कसंही असो, चांगलं असो का वाईट असो, शरीर कसंही असो, आपण प्रयत्न जास्तीत जास्त वेळ काय करतो? ह्याला नीट ठेवण्याचा प्रयत्न करतो. जास्तीत जास्त ह्याला नीट का ठेवण्याचा प्रयत्न करतो? आपण प्रत्येक जण याला चांगलं ठेवण्याचा, नीट ठेवण्याचा प्रयत्न का करतो? कुणीतरी चांगलं म्हणावं म्हणून प्रयत्न करतो. कुणीतरी चांगलं म्हणावं, कुणी आपल्याला वाईट म्हणू नये अशी आपली भावना असते. म्हणजे आपण आरशासमोर उभं जेव्हा राहतो, कंगवा जेव्हा डोक्यावर फिरवतो, तेव्हा कशासाठी प्रयत्न असतो आपला? पण ते चांगलं, म्हणजे केस डोक्यावर आहेत का नाही हा भाग नसतो महत्वाचा. ते नसले राहिले तरी कंगवा फिरवतात काही लोक. तर ते काय कारण आहे त्याच्या मागे? कोणीतरी आपल्याला चांगलं, मग असा शर्ट पाहिजे, तसा शर्ट पाहिजे, अशी पॅन्ट पाहिजे, अशी टोपी पाहिजे, जे काही आहे हे सगळं कशासाठी आहे? ह्याला चांगलं ठेवण्यासाठी. मग तुम्ही साधू झालेली लोक बघा, त्यांच्याकडे काय असतं? काय नाही, कसे पण असतं. अंगावर काय कसा कपडा असेल हे सांगता येत, पण असंच कपडा पाहिजे, तसंच कपडा पाहिजे, हे म्हणजे शरीराच्या चांगलं दिसणं नसण्याचा प्रश्न येतो. मग ह्याच्यावर कसलाही कपडा घातला तर काय फरक पडतोय? हाच घालावा असं वाटतं. म्हणजे काय? म्हणजे ह्याच्यात दिसण्याशी संबंध येतो. संबंध कशाशी आहे? ह्याच्यात दिसण्याशी संबंध आहे, बरोबर नाही? मग ते संपुष्टात यायला लागतं पहिल्यांदा. हे सोपं आहे का? सोपं आहे का नाही? सोपं आहे का अवघड आहे? स्तब्धी भावाकडे जाण्याची वाटचाल आहे. म्हणजे कसं जायचं परमार्थाने, सोपं आहे का अवघड आहे? असंच पाहिजे, शरीराला असं ठेवलं पाहिजे असं जे वाटतं हे काय? म्हणजे शरीराशी त्याला घेणं देणं आहे, है ना? म्हणजे तो शरीरावर त्याचा भाव गुंतलेला आहे, त्यामुळे तो स्तब्धी भावाकडे कधी जाणार? तो जाऊ शकत. आता त्या ठिकाणानुसार त्याला तसं राहावं लागतंय. हा भाग निराळा असतो, तसा एक भाग असतो. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरी करताय, किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही लग्नाला चालले, किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही काहीतरी कार्यक्रमाला चालले, तर त्या ठिकाणानुसार तुम्ही तसं शरीरावर पेहराव करणं किंवा ते एक निराळा भाग असतो, बरोबर की नाही? म्हणजे ती त्या ठिकाणाची गरज म्हणून तुम्ही करताय, हा भाग निराळा. पण तुम्हाला ते करावं वाटतंय, हा भाग निराळा आहे. या दोन भावामध्ये फरक आहे. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणानुसार तसं कपडे घालताय म्हणून ठीक आहे, पण तुम्हाला तसं त्याच्यात गुंतून पडलेत, हा भाग निराळा आहे. तर ही त्याच्यामध्ये एक बारीक छोटीशी रेष असल्यासारखं आहे. म्हणजे ओळखता येणं अवघड आहे की नक्की कशामुळे आहे, ठीक आहे ना? आता ठिकाणाप्रमाणे जर तुम्ही म्हणत असाल की असं आहे, तर मग समजा तुम्ही
लग्नाला वगैरे जातात तर तिथे सगळे दागदागिने किंवा कपडे नवे असे सगळे व्यवस्थित घालून जातात. मग तसं आश्रमात येताना तुम्ही आश्रमाला शोभेसा पेहराव करून येता का? म्हणजे उदाहरणार्थ आपण धरणार तर तसं करतात का? तसं करत नाही तो. आता काहींचं सरसकट कायम एकच पेहराव असतो, तसं पण असतं. त्यांना एवढं काही पेहरावाशी एवढं काही घेणं नसतं, त्यांच्या ते डोक्यात ते असतात त्याच्याप्रमाणे ते राहतात, असे पण असतात. सांगण्याचा मुद्दा असा आहे की शरीर जे आहे, या शरीरावरचे कपडे असो किंवा शरीराचं दिसणं असो किंवा त्याच्यावर घालण्यात येणारे अलंकार असो, ह्या सगळ्यांमध्ये जर तो गुंतलेला असेल, जीव त्याचा जीव जर ह्याच्यातमध्ये जर गुंतलेला असेल तर त्याच्यातून बाहेर कधी पडणार? तर अंगावर सोनं असो किंवा नसो, म्हणजे अंगावर सोनं नसताना जी त्या जीवाची स्थिती असते, म्हणजे जीवाचा जो भाव असतो तो त्याला लक्षात येतो. तो जो भाव आहे तो अंगावर सोनं असताना सुद्धा आणि नसताना सुद्धा काय पाहिजे? समान पाहिजे. काहीच बदल नाही वाटला पाहिजे. आणि हे कोणाला लक्षात येतं? हे लक्षात कोणाला येतं? स्वतःला लक्षात. पण समजा जर तुमच्या अंगावर सोनं आलं आणि तुमचं जर जरा थोडासा खांदे वर झाले तर समजून घ्यायचं तुम्ही अजून खूपच लांब आहेत. अजून हा परमार्थ हा आपला विषयच नाही आहे. आता आपल्याला तपासायच्या सोप्या गोष्टी असतात, फार अवघड नसतं. म्हणजे आपल्या अंगावर सोनं आल्यानंतर जर आपलं असं काहीतरी होत असेल तर आपण परमार्थात नाही. सोनं नसताना आणि असताना दोन्ही वेळेस तशी स्थिती झाली, अंगावर असा कपडा असताना आणि अंगावर तसा कपडा असताना दोन्ही वेळेस तशी स्थिती असेल, म्हणजे जुना कपडा नवीन कपडा म्हणाल. काही लोक समजा पायजामा शर्टच कायम घालतात, तर पायजामा शर्ट जुना फाटका तुटका मळलेला घातलेला असताना आणि नवीन एकदम शुभ्र चांगला घातलेला असताना दोन्ही वेळेस जर समान स्थिती असेल, पण काही लोकांचं फक्त पायजामा शर्ट असू शकतो, दोन्ही वेळेस जर समान स्थिती असेल तर काही फरक नाही. पण फाटके कपडे घातल्यानंतर वाईट वाटत असेल, कसतरी होत असेल, दिन होत असेल, दिनवान वाटत असेल, आणि नवीन कपडे घातल्यानंतर फारच बरं वाटत असेल काहीतरी, तर हा काय गडबड येते काहीतरी. आलं लक्षात? तर कपडे आणि अलंकार आणि दिसणं शरीराचं, या तीन गोष्टी फक्त जरी आपण तपासल्या तरी काय, एवढ्या जरी बघितलं तरी काही हरकत नाही. पण आता समजा तुम्ही एखाद्या विशिष्ट ठिकाणानुसार तसे पेहराव केला, पण त्या ठिकाणानुसार त्या कामानिमित्त केला तर तो भाग वेगळा असतो, त्याने काही फरक पडत नाही. कारण तो त्याच्यात फक्त ते व्यवहार मात्र असतो त्याचा, आणि तो फरक आपल्याला प्रत्येकाला लक्षात येत नाही असं नाही, हे की नाही. आणि हे तपासण्याची ही तुम्ही म्हणाल की ते एक साधारण गोष्ट आहे, पण हे परमार्थामध्ये काय संबंध आहे? त्याच्यात फार मोठा संबंध आहे. म्हणजे हे तपासण्याची एक काय, तपासण्याची एक पद्धत आहे. तर ज्या ठिकाणी त्या ठिकाणानुसार कपडे घातले तरी सुद्धा फरक पडू नये, आणि नाही घातले तरी फरक पडू नये. पण एवढं आपल्याला काही जागेनुसार कपड्यांचं एवढं आपल्याला गरज पडत नाही, एवढं आपल्याला तसं अडचण येत नाही. आपल्याला फक्त लक्षात येऊ शकतं की कुठल्या वेळेस काय आपला भाव तयार होतोय, अलंकाराने, कपड्याने आणि शरीराच्या दिसण्याने. हा एक भाग आहे. दुसरा भाग असा असतो की त्याचं करणं, त्या शरीराच्या द्वारे जे काही गोष्टी केल्या जातात, म्हणजे आपण ह्याच्याद्वारे जे करतो की असं करावं, हे तसं करावं, असं जे वाटत असतं. पण त्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी ज्या असतात त्या ठिकाणानुसार, त्या परिस्थितीनुसार कराव्या लागतात. आणि काही गोष्टी अशा असतात, म्हणजे हा एक भाग झाला. काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला ते केल्याशिवाय जमतच नाही, त्या गोष्टी आपल्याला कराव्याच वाटतात, त्याचा आपला तिथं जीव गुंतलेला असतो. काही ठिकाणानुसार करावे लागतात, म्हणजे उदाहरणार्थ पुन्हा नोकरी, एखाद्याची नोकरी असेल त्याला त्या नोकरी निमित्ताने ते करावं लागतं त्या गोष्टी. त्याला ती करण्याची हाऊस असते असं म्हणता येत नाही, हाऊस नाही असंही म्हणता येत नाही, तर ती परिस्थितीनुसार त्याला ते करावे लागतं. पण काही गोष्टी अशा असतात की ते केल्याशिवाय त्याला जमतच नाही. उदाहरणार्थ कुठंतरी पिकनिकला जायचंय, आता त्याला ती हाऊस असते, त्याची ती इच्छा असते, वास्तविक ती केली काय नाही केली काही फरक पडत नाही. तर काही आपलं जे करणं आहे त्या करण्यामध्ये परिस्थितीनुसार कराव्या लागणाऱ्या गोष्टी, आणि काही गोष्टी अशा की ज्या केलं तरी फरक पडत नाही, नाही केलं तरी फरक पडत नाही, पण त्याच्यामध्ये आपला जीव गुंतलेला असतो, ते केल्याशिवाय आपल्याला जमतच नाही, ते केल्याशिवाय आपल्याला जमतच नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात जे केल्याशिवाय आपल्याला काय होत नाही, जमतच नाही, ते करावंच वाटतं, मग तिथे जीव गुंतलेला असतो. सहज प्रकृतीद्वारे कराव्या लागणाऱ्या
गोष्टी म्हणजे सहज प्रकृतीद्वारे होत असणाऱ्या क्रिया ह्या सोडून कुठल्याही क्रिया ज्या आपल्याला कराव्याच वाटतात, त्याच्यामध्ये आपला जीव गुंतून राहतो, अशा क्रिया सगळ्या ज्या आहेत आपल्याला हानिकारक आहेत. ज्या कुठल्या क्रिया सहज असतात, त्यांच्या व्यतिरिक्त ज्या कुठल्या क्रिया आपल्याला कराव्या वाटतात आणि आपण तो प्रयत्नपूर्वक करत राहतो, त्यासाठी कष्ट करत राहतो, त्या सगळ्या आपल्याला हानिकारक आहेत. जसं मी सहज चिंतन सांगतोय, प्रवचन सांगतोय, तर ठीक आहे, पण आता मला सांगायचंच आहे, आता तुम्ही ऐकाच, तुम्ही बसाच, असं वाटणं हे काय झालं, हा त्याच्यात जीव गुंतलेला झाला. आता आले तर ठीक आहे, आले तर सांगायचं, नाही आले तर काही ठीक आहे, नाही आले तर नाही, आले तर आले, आले तर सांगायचं, नाही आले तर नाही सांगायचं. पण नाही नाही याच तुम्ही आणि मी सांगतोच, हा काय झाला भाग, हा त्या क्रियेमध्ये जीव गुंतल्यासारखा झाला. हे एक उदाहरण म्हणून सांगितलं, माझं उदाहरण फक्त त्यासाठी सांगितलं. तसंच तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जगण्यामध्ये अशा बऱ्याचशा क्रिया असतात की ज्या क्रिया असल्या काय नसल्या काय तसं चालू शकतात, असायलाच लागतं असं काही नाही. माझं ठरवून घ्या, कुठल्या क्रिया केल्या तर चालतं, नाही केलं तरी चालतं, अशा कुठल्या क्रिया शोधा. ज्या क्रिया या शरीराच्या द्वारे, स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही क्रिया, त्यातल्या आपण स्थूल क्रियाकडे जास्त पाहूया. तर ज्या कुठल्या क्रिया केल्या तरी चालतात, नाही केल्या तरी चालतात, त्याच्यात जीव गुंतून राहतो. सोपं गणित आहे ते, समजायला सोपं झालं ना. उदाहरणार्थ डोळ्याच्या पापण्या हलवावी का नाही हलवावी सांगा, मग त्याच्यात काही जीव गुंतवण्याचा वगैरे प्रश्न नाही. म्हणजे माझ्या डोळ्याच्या पापण्या मी हलवण्यात जीव गुंतलाय माझा, असं काही म्हणत नाही आपण. बरं, जागा झाल्यानंतर डोळे पाहणार का नाही पाहणार, पाहणार. पाहणं हा त्याचा सरळ धर्म आहे, त्यामुळे ती क्रिया होणारच आहे पाहण्याची, बरोबर नाही. पण आता पाहण्यामध्ये हेच पाहावं असं वाटणं, हा काय झाला, हे पाहिलं तरच मी जिवंत राहील, आता हे नाही पाहिलं तर मग कसं, म्हणजे माझी बायको जर माझ्या डोळ्यासमोरून गेली तर मी मरून जाईल असं वाटणं, म्हणजे काय झालं, गुंतला तिथे. या डोळ्याने माझा संसार नाही पाहिला तर मी मरण असं वाटणं, हे काय झालं, जीव गुंतलाय. म्हणजे आपल्या डोळ्यासमोरून आपला संसार उद्ध्वस्त होऊ नये, नष्ट होऊ नये असं वाटतं का नाही. म्हणजे डोळ्याने आपलं हे सगळं पाहावं, मरेपर्यंत डोळ्यापुढे संसार असा नीट राहावा हे वाटणं, हा काय झाला, म्हणजे पाहण्यामध्ये दोष आहे का नाही, ते जीव गुंतलेला आहे. आपल्या समोर सगळं नीटनेटकं राहिलं काय, आपल्या समोर सगळं मोडलं काय, डोळ्याने फक्त पाहावं. आपण काय करतो, फक्त पाहत नाही, असं पाहावं असं आपल्याला वाटतं, असंच पाहावं. काय वाटतंय आपल्याला, असंच पाहावं असं वाटतंय. मग असं का, असं काय नाही, जसं असेल तसं. आणि मग आपल्याला जे पाहावं वाटतं ते पाहण्यासाठी आपण दर की भटकत राहतो, दर की ठोकरे. लोक हे पाहतो ते पाहतो, हे सगळं कशासाठी करतात, अख्खा आयुष्य त्यांचं कशामध्ये जातं, असंच पाहावं असं वाटतं. बऱ्याच वेळा मग जे पाहावं वाटतं ते नाही दिसले की दुःख होतं, है की नाही. डोळ्याने जे पाहावं वाटत असतं ते पाहायला नाही मिळालं की काय होतं, दुःख मिळतं, दुःख होतं. मग डोळ्याचं जसं आहे तसं सगळ्याच शरीरातल्या प्रत्येक इंद्रियाचं आहे, प्रत्येक क्रियेमध्ये तसंच आहे. तर पाहणं ही एक क्रिया झाली, पाहणं हे काय झालं, एक क्रिया आहे. पाहणं एक क्रिया आहे, बोलणं हे क्रिया आहे, चालणं एक क्रिया आहे. म्हणून या सगळ्या क्रियांमध्ये जे सहज होत असतात, पाहणं हे सहज आहे. काय पाहावं हा याच्यात जीवाचा प्रश्न आहे, म्हणजे तिथे जीवाचा प्रश्न आहे. पाहणं हा काय आहे, सहज धर्म आहे, सहज क्रिया आहे ती पाहणं. पण हेच पाहणं हे काय झालं, इथे हट्ट तयार झाला. म्हणजे आपल्याला डोळे उघडल्यानंतर संध्याकाळपर्यंत आपल्याला काय दिसेल ह्याच्यावर आपण काय हट्ट करत बसू नये. जे दिसेल ते दिसेल, बरोबर का नाही. जे दिसेल ते दिसेल, जे दिसणारच आहे. काय ऐकू येईल, ऐकायला येणं हा काय सहज विषय आहे. पण हेच ऐकायला यावं असं वाटणं काय, तिथे जीव गुंतलेला असतो. मग सगळ्यांना असं वाटत असतं हेच ऐकायला मिळावं, पण तसं होतं का. हेच पाहावं असं वाटतं, हे तसं होतं का, होत नाही. मग जेव्हा तसं होतं तेव्हा सुख, तेव्हा नाही होत तेव्हा दुःख. म्हणजे त्या क्रियेमध्ये त्याला सुख किंवा दुःख होतं. म्हणजे माझ्या डोळ्यांनी हे असं पाहायची वेळ येऊ नये असं लोकांना वाटतं. तसं होतं का, मग तसं होतच असं नाही. काही पाहायला मिळू शकतं, काही ऐकायला मिळू शकतं, कुठेही चालायला लागू शकतं, काही देवाणघेवाण होऊ शकते.
मग ह्या सहज असू देत. ह्या क्रिया ज्या आहेत ह्या क्रियेमध्ये जीव गुंतला की आपलं काम बिघडलं. काय होतं? जीव गुंतले की काम बिघडलं. आता इथपर्यंत ठीक आहे की जे पाहायची इच्छा होती ते पाहायला मिळालं म्हणून सुख आणि नाही मिळालं म्हणून दुःख, इथपर्यंत ठीक आहे. पण त्याच्यात जीव गुंतला तर दुःख आहे, त्याच्यात जीव गुंतला तर आपल्याला स्तब्धी भावाकडे आपल्याला तिथपर्यंत चालतंय. कुठपर्यंत? जे पाहायला मिळावं ते पाहायला मिळालं म्हणून सुख आणि नाही मिळालं म्हणून दुःख, इथपर्यंतही चालेल. म्हणजे सुख दुःख मिळेल त्याला, पण त्याच्यात काय नाही पाहिजे, जीव गुंतलेला नाही पाहिजे. म्हणजे मला असं वाटलं की इथे 100 लोक ऐकायला येतील, म्हणजे मी 100 लोकांना पाहीन असं मला वाटलं आणि इथे 20च लोक आले. आता काय झालं? आता काय झालं? दुःख झालं. म्हणजे मला 20च लोक पाहायला मिळाले हे दुःख झालं. आता 100 लोक पाहावे असं मला वाटत होतं आणि 200 लोक आले, तर मला आता काय झालं? सुख झालं. म्हणजे 100 किंवा 100 पेक्षा जास्त आले तर सुख झालं आणि 100 पेक्षा कमी आले तर दुःख झालं. आता ते सुख किंवा दुःख तिथपर्यंतच राहिलं, ठीक आहे. पण आता 100 पेक्षा लोक कमी आल्यामुळे रडत बसला, वैतागला, अरे काय झालं, कमी कसे आले, आता काय अडचण आहे, शोधा कशामुळे कमी आले, काहीतरी उत्तर शोधा, काहीतरी करा. असं जर आटापिटा करू लागला तर जीव गुंतलेला आहे. आणि 100 पेक्षा जास्त आल्यानंतर उत्साहित झाला, आनंद झाला, वा छानच झालं, मी किती मोठा वक्ताय, किती लोक खुश होतात, किती लोक ऐकतायत, असं जर वाटायला लागलं तर पुन्हा तो आटापिटा झाला, म्हणजे तिचा जीव गुंतलेला आहे. 100 लोक पेक्षा कमी आले दुःख झालं, ठीक आहे, सोडून दिला विषय. दुःख वाटलं, विषय सोडून दिला. 100 पेक्षा जास्त आले, सुख झालं, सुख वाटलं, सोडून दिला विषय, चालतंय. पण जीव तिथे गुंतलेला नाही पाहिजे. म्हणून या शरीराद्वारे होणाऱ्या कुठल्याही क्रिया, या क्रियेमध्ये जीव गुंतलेला नाही पाहिजे. त्यांचं सहज जे ते होत आहे ते होतच राहणार आहे, ठीक आहे. मग सहज होण्यामधून सुख आणि दुःख दोन्ही झालं, ते सुद्धा त्याला प्राप्त होणारच आहे. त्याला काय नाही होणार का? होणारच आहे. कारण स्थूल शरीराच्या क्रिया ह्या आतमध्ये असलेल्या सूक्ष्म शरीराशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे सूक्ष्म शरीरामध्ये त्याचा पडसाद सुख दुःखाचे होणारच आहेत. त्यामुळे आपल्याला चांगलं पाहावं वाटणं आणि तसं पाहायला मिळणं, याने सुख होईल, नाही मिळालं तर दुःख होईल, हे तर होणारच आहे. पण त्याच्यात जीव गुंतून बसण्यात काही अर्थ. एक बाई मेली आणि मग त्याची मुली किंवा बाकी सगळे म्हणू लागले, हे दिवस पाहायला मिळाले, आमची आई गेली, आमची आई गेली, असा तो कधी पाहायला मिळाला. हे पाहायला मिळणार नव्हतं का? आता तुम्हाला जर ते पाहायला मिळायचं नव्हतं तर तुम्ही आधी मरायचं होतं, मग तुम्हाला नसतं पाहायला मिळालं, आहे की नाही? म्हणजे पोरीची आई वारली आणि पोरगी जर रडू लागली की माझी आई मेलीचं मला पाहायला मिळालं, दुःख झालं, तसं होणार नव्हतं का? ते सहज इथे होणारच आहे. रडायचं काय त्याच्यात कारण? पण रडतो म्हणजे जीव गुंतलेला आहे. आणि रडतो तो फक्त ढोंग असेल तर चालतंय, ठीक आहे. म्हणजे फक्त आपल्याला वाटलं थोड्यापुरतं रडला, पण जीव गुंतून रडत बसला तर काही उपयोगच नाही. तेवढ्या पुरता रडला तरी ठीक आहे. रात्रंदिवस त्याच डोक्यात धरून बसला, आई वारली, आई वारली, आई वारली. वारली म्हणजे वारणारच होती, तसं पाहायला मिळणारच होता. पण मला पाहायला मिळालं असं जर वाटत असेल तर तुला पाहायला मिळणार होतं तर मिळणारच आहे. तर जे काही आपल्या डोळ्याला पाहायला मिळतं, जे काही आपल्या कानाला ऐकायला मिळतं, जे काही आपल्या तोंडाने बोलतो, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, स्थूल शरीर, अंतःकरण आणि सूक्ष्म शरीर, म्हणजे हे सगळा जो संघात आहे, ह्या संघाताद्वारे होणाऱ्या स्थूल आणि सूक्ष्म क्रिया, ह्या क्रिया सहज प्रकृती अधीन आहेत आणि ह्या पूर्वकर्माच्या अधीन आहेत दुसऱ्या भाषेमध्ये. त्यामुळे ते सहज होत असतात. प्राचीन कर्मानुसार ते सगळं होत असतं. प्राचीन कर्मावर ते सगळा खेळ चालत असल्यामुळे त्याला तसंच बघा, ते जास्त काही हे करायची गरज नाही. पण जर त्याच्यापासून सुख दुःख होणार नाही का? प्राचीन संस्कारावर असल्यामुळे, प्राचीन कर्म संस्कार आहे तसा, त्याच्यावर ते अवलंबून असल्यामुळे, म्हणजे ते प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे फक्त सुख होणार आहे का? नाही. इथे बसलेला कोणाला कायम सुख होणार आहे? कोणालाच नाही. इथे बसलेला कोणाला कायम दुःख होणार आहे? कोणालाच नाही. म्हणजे सुख दुःख हे होणारच आहे. किती प्रमाणात होणार आहे? प्रमाण कोणाला किती होणार आहे? किती प्रमाणात होणार आहे? सुख किती प्रमाणात होणार आहे? दुःख किती प्रमाणात होणार आहे? ते प्रत्येकाचं जेवढं असेल तेवढेच प्रमाणात होणार आहे. जेवढं असणार तेवढेच प्रमाणात होणार. कमी अधिक प्रमाण जेवढं असेल तेवढंच होईल. 70% दुःख एखाद्याला होणार असेल, 30% सुख होणार असेल तर तेवढंच होईल. एखाद्याला 70% सुख होणार असेल, 30% दुःख होणार असेल तर तेवढंच होईल. प्रत्येकाची तीव्रता कमी अधिक असणार, नुसतं प्रमाण नाही, तीव्रता सुद्धा त्याची
त्याची तीव्रता सुद्धा कमी अधिक असणार आहे. प्रत्येकाची सुखाची तीव्रता, प्रत्येकाची दुःखाची तीव्रता कमी अधिक असू शकते. मग ती कोणावर अवलंबून आहे? ती त्याच्या पूर्व कर्मावर अवलंबून आहे, त्याच्या पूर्व संस्कारावर अवलंबून आहे. म्हणून मला जेवढं सुख मिळणार आहे तेवढं तुम्हाला मिळेल का? मला जेवढं दुःख मिळणार आहे तेवढं तुम्हाला मिळेल का? मला जेवढी सुखाची तीव्रता असणार आहे, मला जेवढी दुःखाची तीव्रता तेवढी तुम्हाला असणार का? असणार नाही. सगळ्याची वेगवेगळी आहे आणि ती येणार नाही, येणारच आहे. मग त्याच्यात जीव गुंतून बसण्यात काय अर्थ आहे कुठंतरी? पण हा त्याच्यात जीव गुंतून बसतो, याचा तोटा काय? स्तब्धी भावाला जाऊ शकत नाही. ही एक माया आहे, ही फसवणूक आहे. म्हणजे स्थूल शरीरामध्ये जसं आपण मगाशी पाहिलं गुंतून ठेवतो, तसं ह्या स्थूल सूक्ष्म देहामध्ये होणाऱ्या क्रियेमध्ये सुद्धा, प्रकृती अधीन असलेल्या सर्व कर्मामध्ये सुद्धा जीव गुंतून राहतो आणि म्हणून स्तब्धी भावाला प्राप्त होऊ शकत लक्ष. पण हे जर तुम्ही जगापुढे गाऊ लागले, जगाला जर सांगू लागतं जग तुम्हाला मारतील, जग म्हणजे बावळट माणूस आहे, हा काही आपल्या लायकीचं नाही, आपल्या उपयोगाचं नाही. म्हणजे समजा कोणीतरी मेलं तुम्ही म्हटलं मारणारच होतं, त्याच्यात काय एवढं वाईट वाटून घ्यायचं? तर तिथे जागायला कोण आलंय? काय मारणारच ना आज ना उद्या. मग लोक म्हणतील हा गेला कामातून, रडायचं काय करणार? रडायचं ठीक आहे, रडा, पण काय खरं नाही, तुमचं रडणं सुद्धा थांबणारच आहे. एखादा रडत असला, आई गेली म्हणून रडतोय मोठमोठ्याने, आणि त्याला म्हटलं तू काय रडतोय, उद्या किती वेळ रडशील, गप्पच बसणार नंतर पुढं, तो काय म्हणेल मग? म्हणजे एखाद्याला दुःख आलं आणि त्याला तुम्ही म्हणले काय दुःखाचं एवढं करतो, दुःख जाणारच आहे, तो बरं म्हणेल. पण एखाद्या सुख आलं आणि तुम्ही त्याला म्हणले काय सुखाचं एवढं कौतुक करतो, संपणारच आहे तुझं सुख, तर तो म्हणेल आमचे सुख उठलाय आता हा, है ना, म्हणजे आमचं सुख नष्ट करायला आलाय. सुख दुःख जे यायचं तेवढंच येतं, त्याला काही हे नाही. आपण त्याच्या नादी लागलोय, बाकी काही अडचण नाही. आपण काय लागलोय? आपण नादी लागलो त्याच्या. ज्याच्या नादी लागू नये त्याच्या नादी लागत नसतं, ते येतच असतं, आहे की नाही, कमी अधिक सगळ्यांना. प्रत्येकाला आपलंच दुःख मोठं वाटतं. एक साधारण नेहमी बरेच वेळा लोकांना सांगत असतो, प्रत्येकाला आपलंच दुःख काय होतं? मोठं वाटतं, आणि दुसऱ्याचं सुख मोठं वाटतं, आणि आपलं दुःख मोठं वाटतं. आपलं दुःख मोठं वाटतं, आपलं सुख कमी वाटतं आपल्याला कायम, आणि दुसऱ्याचं दुःख कमी वाटतं आणि सुख जास्त वाटतं. म्हणजे आपल्याला असं वाटतं तो जास्त सुखात आहे आणि आपण जास्त दुःखात आहे, कायम प्रत्येकाला असंच वाटतं. पण असं काही नसतं बरं, असं काहीच नाही आहे. हे ज्याला कळलं तो जरा शहाणा झाला म्हणून समजा, बरोबर का नाही? हे ज्याला कळलं तो शहाणा झाला. कारण सुख दुःख कमी अधिक हे प्रमाण जे आहे ते प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, आणि त्याची तीव्रता सुद्धा प्रत्येकाची वेगवेगळी असते. म्हणजे क्वांटिटी आणि इंटेन्सिटी प्रत्येकाची काय असते? भिन्न असते. त्यामुळे तुमची जी आहे ती माझी नाही, माझी जी तुमची नाही, मग तुमची माझी समान नाही. मग आपण अरे बघा केवढा रडतोय, आपण म्हणतो बघा केवढा सुखात आहे, केवढा रडतोय, असं काही नसतं. म्हणजे एखाद्याला महिन्यातून एकदा जरी गोडधोड खायला मिळालं तर तो इतका खुश होतो, इतका सुखी असतो. आणि बऱ्याच लोकांना तर रोजच्या रोज सुख खायला मिळतं, त्यांना काही वाटत नाही, असं पण असतं ना. म्हणजे एखाद्याला महिन्यातून एकदा जरी चांगलं गोडधोड खायला मिळालं तरी सुखी होतं. एखाद्याला वर्षातून एकदा जरी नवीन ड्रेस मिळाला तर खुश होतो, बरोबर वाटतं. वर्षात काहींना तर महिन्याला ड्रेस जरी मिळाला तरी त्याला वाटतं काही कमीच आहे आपल्याकडे. त्यामुळे हे खरं नाही का, याच्यामध्ये जीव गुंतलेला असतो ना, ती थोडीशी अडचण आहे. तर परमार्थ करणाऱ्या माणसाने तरी इकडे गुंतू नये. असं जर तुम्ही केलं तर तुम्ही शांत व्हाल, स्थिर व्हाल, काय आपोआप होईल. याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं तर काय होईल का नाही? शांत स्थिर, आपोआप शांत स्थिर, त्याच्यामध्ये काय विशेष आहे. पण प्रकृती काय एवढी सरळ नाही, ती काही तुम्हाला शांत स्थिर बसू देणार नाही. प्रकृती एवढी काही शांत अवघड आहे प्रकृती, काही अवघड वगैरे नाही. ते प्राचीन संस्कार तीच काहीच नाही करत, ती काय करते? ती जड आहे. प्राचीन कर्मावरती चालत असतं. आपण समजतो तसं, माझ्याच वाटेला आलोय, आपल्याला काय वाटतं? हे बेन माझ्याच वाटेला नाही असं आपल्याला वाटतं. वास्तव असं काही नसतं. म्हणजे आपणच दुःखी आहेत, आपणच असे आहेत, आपल्याच असं अडचण आहे, आपल्याच हा प्रॉब्लेम आहे, आपल्यालाच असा प्रॉब्लेम भोगावा लागतो सारखा, हे सगळं आपलं गैरसमज आहे. पण तुम्ही जास्तीत जास्त परेशान त्यामुळेच असाल ना. आणि आम्हालाच काय, आमचाच काय उद्धार होत नाही, आम्हालाच काही कळत नाही, आम्हालाच काही अनुभव येत नाही, आमचं कधी व्हायचं, असं बरंच काय काय आपल्या गैरसमज असतात. तर स्थूल शरीर सूक्ष्म शरीर या दोघांच्या वाटे होणाऱ्या कुठल्याही क्रियेमध्ये सहजता असू देत. सहजता असू दे म्हणजे जीव त्याच्यात गुंतू नये, ते सहज चालू आहे. म्हणजे सूर्याने फक्त उगवावं आणि मावळावं,
रोज सूर्याने उगून लोकांची दरवाजे ठोठवत बसू नये, उठ 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 उठा 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 उठा, है ना. आणि मावळायला लागलं की चला झोपा 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 झोपा, असं काही सूर्य म्हणतो का? काय नाही, तो सहज फिरतो. सहज त्याचं काय उगवणं आणि मावळणं आहे. आपलंही तसं सहज असावं. तर सर्व क्रियांमध्ये जो सहज राहू शकतो, सहज राहणे म्हणजे सुखदुःख नाही का? आहे सुखदुःख. सुखदुःखाने आरडाओरडा रडणं आणि सुखावणं नाही का? आहे सगळं. पण सहज राहणं म्हणजे काय? त्याच्यात जीव न गुंतवणे. सहज राहणे म्हणजे काय? त्याच्यात जीव न गुंतवणे. म्हणजे असलं तरी ठीक आहे, नसलं तरी तरी ठीक. काय? काहीही काहीही. तुम्ही बरोबर म्हणताय, महाराज असले तरी ठीक आहे आणि नसलं तरी ठीक आहे, हे तुम्ही म्हणताय. पण बायको मात्र पाहिजेच. मग गडबड आहे काय? महाराजांच्या चिंतनाला गेलं तरी काय, नाही गेलं तरी चालतंय. पण 10व्याला जावंच लागतंय, लग्नाला जावंच लागतंय ना. तेव्हा लग्न मग कसं करणार? चिंतनाला काय गेलं काय नाही चालूच असतात ते, काय एवढं विशेष. लग्न परत होणार आहे का? नातेवाईकांनी नाव ठेवलं तर करणार काय? म्हणजे हा लाभाडीपणा. हे काय तुमचं? तुम्ही जाऊ नका असं म्हणतोय का? जा असं म्हणतोय का? लाभाडी करू नका हे सांगतो तुम्हाला. लाभाडपणा करू नका. माझा काही त्यात तोटा नाहीये, तुमचा तोटा आहे. त्यामुळे सहजता पाहिजे. सहजता निर्माण होणं यावं. जीव गुंतलेला नाही पाहिजे. सहज म्हणजे काय? जीव गुंतलेला नाही पाहिजे. गेलं तरी ठीक आहे, नाही गेलं तरी ठीक आहे. स्वतःच्या लग्नाला सुद्धा बरं. तुमचं काही लग्नाचा प्रश्न येत नाही परत, तुमचं काही परत प्लॅनिंग असलं तर सांगता येत नाही. पण कुठेही गेलं तरी आणि नाही गेलं तरी काही फरक नाही पडला. अशी आपली ठाम भूमिका असेल की मग खरं है ना. तर या दोन ठिकाणी, दोन शरीरांमध्ये होणाऱ्या सर्व क्रियांवर आपला असा भाव तयार झाला तर आपण स्तब्धी भावाचे अधिकारी होतो. आणि तिसरा भाग काय सांगितला होता? 2 भाग झाले. विचार. तिसरा भाग काय? विचार. विचार विचार ही जी भूमिका आहे आता, कारण एक म्हणजे शरीराचं दिसणं. शरीराच्या दिसण्यामध्ये काय, असाच का तसाच का कपडा, असं काही प्रश्न नाही. कपडा असला काय नसला काय ही तर फार मोठी भूमिका आहे बरं. तेवढं तर तुम्ही पोहोचाल कधी, मला शंकाच आहे. कपडा असला काय नसला काय, आपण तर असा का तसामध्ये अडकलो. पुढची भूमिका काय? सर्वोत्कृष्ट भूमिका असते. कपडा असला तरी ठीक आहे, नसला तरी ठीक. हे सोपं आहे का अवघड आहे? आपण असा का तसा या कपड्यात गुंतलेलो आहे ना. असं. दुसरा भाग स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर याच्या ज्या क्रिया आहेत त्यातल्या सूक्ष्म शरीराच्या ज्या क्रिया आहेत त्या क्रिया खरं तर त्याचं सूक्ष्म रूप जे असतं ते विचार आहेत. विचार म्हणजे आपल्या मनामध्ये, एका शब्दामध्ये सांगायचं तर आपल्या मनामध्ये जे विचार येतात त्या विचारांमध्ये आपण गुंतलेलो असतो. त्या विचारामध्ये जसं आपण इकडे क्रियामध्ये किंवा शरीरावर गुंतलेलो तसं विचारांवर, म्हणजे असा का तसा, मग असाच विचार करावा यासाठी आपण प्रयत्न करतो. असाच विचार करू नये यासाठी प्रयत्न करतो. मग असा विचार करावा का तसा विचार करावा हे कशावर आहे? जगामध्ये जगण्यासाठी लोक शिकवतात. असा विचार करा, तसा विचार करा, असं शिकवलं जातं. जगामध्ये शिकवलं जातं. मग चांगली माणसं असेल तर चांगला विचार करायला शिकवतात, वाईट माणसं असेल तर वाईट विचार करायला शिकवतात. चांगला मनुष्य असेल तर तो विचार करतो कोणाला मारायचं नाही, सगळ्याशी प्रेमाने बोलायचं. वाईट मनुष्याच्या जास्त नखरे केलं तर ठोकायचं धरून त्याला, असं शिकवतात. म्हणजे विचार काय शिकवतात? विचार वेगवेगळे आहेत. म्हणजे बाप जर सोजवळ असेल तर मुलाला काय शिकवेल? सगळ्यांशी नीट राहायचं, कोणाशी भांडण नाही करायचं, असं शिकवतो. बाप जर थोडा विचित्र असला तो काय शिकवतो पोराला? घाबरायचं नाही कोणाला, असं शिकवतो. तुम्ही शिकवतात का पोरांना? कोणालाही घाबरायचं नाही शाळेत, असं पोरांना शिकवतात बाप. काही बाप पोरांना शाळेत काय शिकवतात? कोणालाही घाबरायचं नाही. आणि काही बाप काय शिकवतात? कोणाशी भांडण करायचं. हे फरक आहे म्हणजे शिकवण्याचा. तसे विचार जे आहेत ते विचार कसे असावेत हे आपल्याला जगाकडूनच शिकवलं जातं. प्रत्येक क्षणाला जग आपल्याला काहीतरी विचार शिकवत राहतं. आता मी सुद्धा तुम्हाला काहीतरी विचार शिकवतोय, विचार सांगतोय तुम्हाला, बरोबर का नाही? आता तुम्ही घरी गेले की घरी गेल्यावर तुम्हाला काहीतरी विचार शिकवले जातील. तुमची मुलं, तुमची बायको, तुमचा नवरा किंवा हे असे सगळे जे आहेत समाजामध्ये आपण जिथे कुठे जातो तिथे आपल्याला काहीतरी विचार काय केला जातो? शिकवला जातो.
असा असा असं असं काहीतरी विचार शिकवला. मग मला सांगा, तुम्ही कुठल्या विचाराप्रमाणे राहता? म्हणजे बाप एकदम चांगला सोज्वळ आहे आणि मुलगा त्याचा सोज्वळ जन्माला आला आणि सोज्वळच म्हणून मेला, असं बघितलं कधी? बाप शिक्षक एकदम सोज्वळ आणि एकदम चांगला, आणि त्याचा मुलगा इतका नालायक, इतका विचित्र, हे सांगताच येत नाही. अशी परिस्थिती तयार होती. बापाने त्याला काय तसं शिकवलं होतं का? शिक्षक पोरगा नाही, शिक्षक बाप आणि पोरगा गुंड तयार होतो, असं पण झालं होतं ना सर? आई बाप चांगले पण पोरं एकदम विचित्र निघतात, आई बाप एकदम विचित्र आणि पोरं एकदम चांगले निघतात. मग त्याने जर त्याला विचारता शिकवलं तर मग असं कसं झालं? एकदम एकदम गलिच्छ लोकांमध्ये, विचित्र लोकांमध्ये राहून एखादा मुलगा खूप चांगला होतो आणि एकदम चांगल्या लोकांमध्ये राहून सुद्धा एखादा मुलगा एकदम गुंड होतो का नाही? समाजामध्ये सगळ्या प्रकारचे विचार आहेत. सगळ्या प्रकारच्या विचारांमध्ये आपण राहून सुद्धा आपण त्यातल्या कुठल्या विचाराचे होतो? कुठल्या विचाराचे होतो आपण? म्हणजे तुम्ही कुठल्या विचाराचे झाले? समाजामधल्या कुठल्या विचाराचे तुम्ही झालेले आहात? आता तुमचाच विषय असल्यामुळे तुमचं तुम्हाला उत्तर देता येत नाही म्हणजे किती अवघड झालंय? अवघड आहे का सोपं झालं? मग तुमचंच तुम्हाला उत्तर देता येत नाही की तुम्ही समाजामध्ये एवढे वर्ष जगले, ह्याच्यामध्ये जेवढे विचार तुम्ही पाहिले, ऐकले, ह्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या विचाराप्रमाणे झाले ते सांगा. आम्ही ह्या विचाराप्रमाणे झालो, असं काही सांगता येतंय का तुम्हाला? म्हणजे समाजातल्या कुठल्या विचारांप्रमाणे तुम्ही जगला किंवा जगतात? कुठल्याही विचाराप्रमाणे जगत आपण नाही. आपण आपल्याच विचाराप्रमाणे जगतो. कोणाच्या विचाराप्रमाणे जगतो? आपण कोणाच्या विचाराप्रमाणे जगत नाही, आपण आपल्या विचाराप्रमाणे जगतो. आपल्या विचाराशी जे जुळतं, ज्या ज्या वेळेला जे जे जुळतं त्यांच्याशी प्रमाणे आपण दिसतो. आता तुम्ही माझ्या विचाराप्रमाणे जुळताय म्हणून इथे दिसले. आता एकदा चिंतन संपले की तुमचे विचार कुठे जाणार आहे? जिथे तुमचे विचार जुळतील तिथे तुम्ही जाणार आहे. आता मी तुम्हाला सांगितलं संसार वाईट आहे, विचार सांगितलं ना तुम्हाला की, मग तुम्ही आता चिंतन संपल्यानंतर कुठे जाणार आहे? चिंतन संपल्यानंतर जाणार कुठे आहेत? संसारात जाणार आहे. म्हणजे माझा विचार तुम्ही घेतलाय का? माझा विचार तुम्ही घेतलेला नाहीये. सांगण्याचा मुद्दा असा आहे, आपण जगामध्ये कोणाचाही विचार घेत नसतो. आपण ऐकतो ते विचार सगळे आपण ऐकतो. आपण ऐकून आपल्याला जे विचार असतात त्या विचाराप्रमाणे आपण जगत असतो. त्या विचाराप्रमाणे आपली पुढच्या गोष्टी होत असतात. तर विचार आपल्या आतमध्ये जो आहे तो समाजाप्रमाणे नसतोच, कधी जगाप्रमाणे नसतो. आपल्या आतमध्येच ते विचार आहेत आणि आपल्या आतून जे विचार येतात त्या विचाराशी आपण काय करतो, जगामध्ये कुठे काही जोडतंय का ते बघतो. म्हणजे विचार आपल्या आतून येतात, ते बाहेरून आपल्याकडे नाही येत. विचार आपल्या आतून येतात. आपल्या आतून येणाऱ्या विचाराशी जुळणार काही सापडतंय का असं तो जीव सारखं बघत राहतो. म्हणून शिक्षकाच्या घरात जन्मला आलेलं पोरग, त्याच्या आतमध्ये जर गुंडाचे विचार असतील तर ते गुंडाचे विचार त्याच्या बाहेर येतात. आईबाप शिकवत असतात त्याला चांगलं, पण त्याच्या आतून विचार येत असतात ते गुंडाचे. म्हणून तो जेव्हा घरात असतो तेव्हा प्रयत्न करतो आईबापाच्या विचारासारखा राहण्याचा प्रयत्न करतो. तो काटेकोरपणे प्रयत्न करतो, कस तरी करतो तो प्रयत्न. त्रास होतो त्याला त्याचा खूप. पण जेव्हा तो बाहेर जातो मित्रांमध्ये वगैरे, तेव्हा तो त्याच्या विचारांचे गुंड प्रवृत्तीचे पोरं जे त्याच्यात आपोआप सहज जातो आणि मग त्यांच्यामध्ये तो रममाण होतो. घरी आले की सोजवळ, बाहेर गेले की गुंड, असं होतं. आणि मग आई बापाला वाटतं पोरग चांगलं आहे. मग एखाद दिवशी आता ह्याचा जर विचार, त्याचे जर अनेक कर्म जे आहेत त्याचे पूर्वीचे, त्याप्रमाणे जर तो गुंडच असेल तर आई बापाला एखाद दिवशी झटका बसतो. मग आई बापाला लक्षात, अरे अरे अरे. मग आई बापाला म्हणते तुमच्यामुळे पोरग गेलं. बाप बायकोला म्हणतो तुला अडवून ठेवलं होतं. वास्तविक दोघांचं काही सुख नसते, पण एकमेकाला ते दोष देण्यात आणि आयुष्य पुढचे रडत बसतात दोघे जण. पण वास्तविक त्याचे ते विचार तसे असतात आणि त्याप्रमाणे तो फक्त तुमच्यासारखा दिसला तुम्हाला, ठीक आहे, तुम्ही वाटलं तसं. म्हणून बऱ्याच लोकांना मी सांगत असतो असं काही होणार नाही. त्याचं जे कर्म आहे, त्याची जी गती आहे, त्याचे विचार आहे, त्याप्रमाणे ते जाणार आहे. तिचं काय नादी लागू नका, आहे की नाही? नंतर मग उरलेलं आयुष्य अख्खे त्या लोक त्याच्यात रडत बसतात. तर विचार आपण कोणाप्रमाणे असतात आपले? पथाप्रमाणे. तुमच्या आतमध्ये जे विचार येतात ह्या विचारामध्ये दोन भाग असतात, एक चांगला, एक वाईट. चांगले विचार, वाईट विचार असे कोणाकडे असतात? सगळ्यांकडे असतात. जगामध्ये कोणाकडे फक्त चांगले विचार येतात मध्ये? असं जगात कोणीच नाही.
फक्त वाईट विचार आहे असं कोण आहे? असंही कोणीच नाही. आता प्रत्येकाचं प्रमाण आणि प्रत्येकाची तीव्रता काय कमी असती काय भिन्न भिन्न आहे. प्रत्येकाची या विचारांची तीव्रता कमी अधिक आहे. म्हणजे एखाद्याकडे चांगल्या विचारांची प्रमाण जास्त असेल त्याची तीव्रताही जास्त असेल, एखाद्याकडे वाईट विचारांची तीव्रता जास्त असेल प्रमाण जास्त असेल, किंवा प्रमाण कमी असेल तीव्रता जास्त असेल, किंवा प्रमाण जास्त असेल तीव्रता कमी असेल, हे त्याचं जे काही गणित आहे हे काही अभ्यासात घेण्यासारखं नाही. फार अवघड विषय तो. किती असेल 1% का 99% का 33% का 20% का 15% हे काही सांगता येत नाही. त्यामुळे इतकी भिन्नता आहे. हे सगळं भिन्न भिन्न काय आहे त्यामुळे एवढं भिन्न आहे. पण प्रत्येक जण जो आहे तो आपल्या विचाराप्रमाणे जगत असतो. जेव्हा तो समूहात येतो म्हणजे आता आपण एकत्र आलो तेव्हा तो सगळ्यांसारखा विचार दाखवायचा प्रयत्न करतो. एकदा का समूह तुटला की तो आपापल्या विचारात म्हणजे सगळे घरात असतात तेव्हा आपला तो सगळ्यांना हा छान 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 असं दिसतो. एकदा का घरातले सगळे बाहेर गेले की लगेच तो डबे उघडतो, जिलेबी खा, हे खा, शेंगदाणे खा, गुळ खा, आहे की नाही. सगळे असताना असं दाखवतो मी काहीच करत नाही. सगळे असतात तेव्हा एकदम सोजवळ दाखवतो आणि सगळे गेले की मग काही विचार करतो, मग काही शिव्या देतो, काही करतो. है ना, असं होतं ना. म्हणजे आता मी तुम्हाला कसं वाटतं एकदम छान वाटतं का नाही? तुम्ही पण मला कसे छान वाटतात का नाही? वाटतंय का नाही? आता कसे छान छान छान. मग काही लोक मला म्हणतात महाराज तुमच्या पुढे चांगलं वागतंय की नंतर बघा घरी गेल्यावर काय करू, आहे की नाही? असं होतं ना. काही स्त्रिया सांगतात महाराज तुमच्या समोर चांगलं वागतं पण आमच्या घरात इतकं परेशान करतो. स्त्री असो पुरुष असो सगळ्यांचं असं आहे. महाराजांनाही सगळं माहित आहे, तुम्ही सांगायची काही गरज नाहीये. तेव्हा तुम्ही जरी आता सोजवळ दिसत असला तरी सोजवळ आहात असं काही म्हणता येत नाही. एखादा जरी आता वाईट दिसत असला तरी तो वाईट आहे असं म्हणता येत नाही. तो दोन्ही असतं का त्याचं प्रमाण आणि हे सगळं वेगवेगळं आहे हे लक्षात आलं की आपल्याला काही वाटत नाही. मग विचार आपल्या आतमध्ये जगाचं जाऊ देत आपल्या आतमध्ये जे विचार येतात त्याचं हे सगळं प्रमाण जे ते असंच असणार. पण कधी चांगले विचार येणार कधी वाईट विचार येणार, सहज येत ते येऊ देत. त्याचं काही एवढं कौतुक करून बसण्याचा अर्थ नाही. कारण त्याच्यामुळे काय होतं त्या विचारामध्ये असाच विचार पाहिजे असंच पाहिजे ह्यामुळे आपण त्याच्यात जीव गुंतून बसतो आणि त्याच्यात जीव गुंतून बसले की मग तसं झालं तर सुख, नाही झालं तर दुःख. आणि तसेच विचार ठेवण्यासाठी टाटापिटा करणं मग हे सगळे यातना सुरू होतात. तो येतो आणि जातो, चांगला असो किंवा वाईट असो हे विचार येतात आणि जातात. त्याच्यामध्ये चांगला विचार आल्याने दुःख होणार नाही, सुख होणार आहे. वाईट विचार आल्याने सुख होणार नाही, दुःख होणार आहे. हे साहजिक आहे, हे साहजिकच आहे. म्हणजे आपल्या आतमध्ये निर्माण होणाऱ्या चांगल्या विचाराने सुख तयार होत असतं, आपल्या आतमध्ये निर्माण होणाऱ्या वाईट विचाराने दुःख तयार होत असतं. ते होणारच आहे. त्या सुखाचा दुःखाचा आपल्याला अंतःकरणामध्ये भोग होणारच आहे. त्याच्या तीव्रतेनुसार त्याच्या प्रमाणानुसार होणारच आहे. त्याला टाळू शकत नाही आपण. ते सगळ्यांना तुम्हालाही होणार मलाही होणार. पण त्याच्यात जीव गुंतून बसणं हे काय आपल्याला हानिकारक आहे. आता हे तसा अवघड आहे, हा विषय काय तसा अवघड आहे. ह्या बाहेरच्या दोनपेक्षा हा थोडा अवघड विषय आहे. म्हणून बघा तुमच्या आतमध्ये जेव्हा तुम्हाला असं दया करुणा प्रेम अशा भावना जेव्हा येतात तेव्हा बरं वाटतं, छान वाटतं. आणि तेच जेव्हा तुम्हाला क्रोध येतो चिडचिड होते तेव्हा दुःख तयार होतं, आहे की नाही. असं जळफळाट होतो, त्याला होतो का नाही, आपोआप होतो. तो परिणाम होणारच आहे. पण हे पण राहणार नाही हे पण राहणार नाही, हे निघून जातात. त्यामुळे त्यात गुंतून राहण्यात अर्थ नाही. क्रोधही कायम राहत नाही आणि दयाही कायम राहत नाही. आपल्याला कायमच आपल्या आतमध्ये दया राहत नाही, आपल्या कायमच आतमध्ये क्रोध राहत नाही. क्रोधही निघून जातो आणि दयाही निघून जातो, रागही निघून जातो, द्वेषही निघून जातो. हे काही राहत नाही. काय हे धरून बसतात लोक, काही लोक धरून बसतात. मला तो असं बोलला होता असं धरून बसतात. जगात धरून बसण्यासारखं काहीच नाही. पण आज जे आपल्याला हार घालतात तेच उद्या आपल्याला मारू शकतात. आज जे आपल्याला मारतात तेच उद्या जवळ करू शकतात. त्याचं काही सांगता येत म्हणजे आज जे आपल्याशी चांगले आहेत ते उद्या आपल्याशी वाईट असू शकतात. जे आपल्याशी आज वाईट आहे ते चांगले असू शकतात. काही सांगू शकतात. आपल्याचा काहीच खेळ माहित नाही. या सगळ्यांवर आपण असं लक्ष दिलं म्हणजे असं लक्ष अशा प्रकारे लक्ष दिलं म्हणजे अशा प्रकारे लक्ष काढलं तर आपण स्तब्धी भावाकडे जाऊ. आणि स्तब्धी भाव म्हणजे मग त्याला याच्याशी काही घेणं राहत नाही. असा विचार का तसा विचार, अशी क्रिया का तशी क्रिया,
असं दिसणं का तसं दिसणं, असं करणं का तसं करणं, हे काही नाही. ह्याच्या पलीकडे जात होतं. हीच स्तब्धी भावाची स्थिती आहे. असा स्तब्धी भाव त्याचा तयार होतो. कोणाचा? हे जीवाचा खेळ आहे. हा जीवासाठी मी तुम्हाला सांगतो. हे कोण करतं? जीव करतो. म्हणून क्रमाने कुठपासून कुठे गेलं पाहिजे? क्रमाने स्थूल शरीरापासून आतमध्ये विचारापर्यंत तरी कमीत कमी गेलं पाहिजे. म्हणजे जीव जो आहे तो निश्चल होऊन जातो. जीव हा जो आहे तो स्तब्धी भावाला प्राप्त होतो आपोआप. आणि मग ती जी स्थिती आहे ती त्याची स्थिती कशी असते? हे सगळं असून त्याच्यासाठी नसल्यासारखं होतं. हे सगळं नष्ट होतं का? नाही. तर त्याच्या परी झालेला असतो. मग ह्यांच्यात असूनच तो त्यांच्यात नसतो. म्हणजे ह्याच्यात असून तो स्तब्धी भावाला गेलेला असतो. म्हणजे तो सुखी झालेला दिसला विचारांनी, तर तो सुखी झाला म्हणावं का? हो झालाय, पण त्याचा जीव त्यात गुंतलेला नसतो. त्याच्या विचारांनी तो दुःखी झालेला दिसला, त्याचं म्लान वदन आहे, रडतोय, दुःख आहे त्याला, तर तो दुःखी झालेला आहे का? हो दिसतो. दुःख त्याला यातना का होतात, पण तरी त्याचा जीव गुंतलेला नाही. म्हणून त्याच्या तो पलीकडे स्तब्धी भावाला. त्याच्या विचाराने, त्याच्या क्रियेने, त्याच्या राहणीमानाने तो कसाही दिसला, असा किंवा असा, तरी तो त्याच्यात नसतो. ही त्या साधूची स्थिती आहे. ही त्या समाधी प्राप्त केलेल्या महापुरुषाची स्थिती असते. अशी स्थिती प्राप्त ज्याला होते तो या 6व्या समाधीत असतो. म्हणजे अशा प्रकारच्या समाधीत असतो. लक्षात. म्हणजे तो कसा आहे? त्यांच्यात असून त्यांच्यात नाहीये, तो असून त्यांच्यात नसल्यासारखा आहे. असं व्हायला पाहिजे. आणि आपण मात्र काय? आपण यापैकी कशात तरी जीव गुंतून बसलेला आहे. असंच पाहिजे, असंच पाहिजे, हेच पाहिजे, त्याच्यात जीव गुंतून बसलेला आहे. पण तुम्हाला जर असं व्हावं वाटत असेल की आपण सुखी व्हावं असं तुम्हाला वाटत असेल, आपण चांगले व्हावं असं तुम्हाला वाटत असेल, आपण दयाळू व्हावं असं वाटत असेल, तर तुम्ही कुठे आहात? स्तब्धी भाव तुम्हाला अपेक्षित नाहीये. तुम्हाला स्तब्धी भावाला जायचं नाहीये. तुम्हाला मी क्रूर व्हावं असं वाटत असेल तरी तुम्ही स्तब्धी भावाला जायचं असं प्रयत्न करताय असं नाही. तुम्हाला मी दयाळू व्हावं असं वाटत असेल तरी नाही. दयाळू का क्रूर हा काही नाही, माझा त्याचा काही संबंध नाही. ठीक आहे. कारण कृष्णाची जर तुम्ही अवस्था बघितली तर कृष्णाचे काही वागणं जे ते क्रूर आहे. कसं आहे? कृष्णाचं काही वागणं कसं आहे? क्रूर आहे, कपटी आहे. आणि काही वागणं कसं आहे? एकदम प्रेमळ आहे, दयाळू आहे. आता दोन्ही भाग आहेत. मग कृष्ण याच्यात आहे का याच्यात असं म्हणावं? कृष्ण हे जर उदाहरणामध्ये, कृष्ण कपटामध्ये आहे का प्रेमळ भावामध्ये आहे? दोन्हीमध्ये नाही. तो इकडे पण नाही इकडे पण नाही. सहजता आहे त्याच्याकडे. म्हणजे कपटही तो सहज करतोय आणि प्रेमळही तो सहज आहे असं दिसतं आपल्याला. कृष्णाचा कपट भाव आणि कृष्णाचा प्रेमळ भाव हे दोन्ही सहज आहे. सहजता त्याच्यामध्ये तुम्ही बघा कशी सहजता. इकडे नाही इकडे नाही असं आहे का? कुठेच नाहीये तो. इकडे पण नाही इकडे पण नाही. सुख आणि दुःख याच्याकडे जर बघितलं तर दोन्हीकडेच त्याची समान स्थिती आहे. सुखाकडे आणि दुःखाकडे जर बघितलं तर समान स्थितीमध्ये आहे. कुठल्याही द्वंद्वामध्ये तुम्ही बघा, कृष्णाचे जर चरित्र आपण बघितलं तर दोन्ही स्थितीमध्ये तो तुम्हाला काहीतरी समज दिसेल. स्तब्धी भाव इथे असतो. शांत का अशांत? दोन्ही ठिकाणी तसंच आहे. शांत का अशांत? काही नाही, दोन्ही ठिकाणी तसंच आहे. अशी स्थिती प्राप्त झाली तर आपण स्तब्धी भावाला प्राप्त होऊ. तर स्तब्धी भावाचा हा जो रसास्वाद आहे हा घ्यायचा असेल तर काय करावं लागतं याचे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला चिंतन सांगितलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आपण याचा अभ्यास केलेला आहे. तर एकच पद्धत नाही, वेगवेगळ्या रीतीने तुम्ही विचार करून काहीतरी करून स्तब्धी भावाला प्राप्त व्हा. स्तब्धी भाव तुम्हाला मिळण्यासाठी तो परम दयाळू भगवंत सर्वांवरच कृपा करोत अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथेच पूर्ण करावं. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे फसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रते वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म
वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मादियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सूयरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये हुआ विजी येथ सुखिया जाला सुखिया